नमस्कार मित्रांनो, आज चाललोय आम्ही नांदेडला. तर आज गावी जाण्याची तयारी आहे, त्यामुळे आम्ही साधंच जेवण बनवले, डाळ भात आणि भुर्जी बनवली आहे. तर आम्ही आता जाणार आहोत, घरी पसारा सगळा साफ करून जाणार आहे. तर आम्ही निघालो आता गाईज. तर बघू शकता आम्ही रस्त्यावर आहोत. आता आमच्या घरातून आम्ही निघालोय, ऑटोमधून उतरलोय. ऑटोमध्ये बाप रे, एवढी ट्रॉफिक, मुंबईला एवढी ट्रॉफिक कुठून असते मला काही कळतच नाही. तर आम्हाला कमीत कमी अर्धा तासाच्या वरती लागलं. तर आम्ही आलोय बघा, आमचा पसारा सगळा गावाकडे जाण्यासाठी. आणि इथे आम्हीच काय मेकअप वगैरे काय केलेला नाहीये, गाडीमध्ये कोण बघणार आहे यार. तर मी म्हणलं चला, निघायचा उशीर ऑलरेडी होत होता, आमचं सामान पण खूप होतं. तर आम्ही आता इथे बघतोय, आम्ही वाट बघायला लागलोय बसची. तो बसवाला पण म्हटलाय की बाप रे किती उशीर होणार आहे, 9 वाजता गाडी येणार आहे. आता 9 वाजता मध्ये तिला आधीच उलट्या झाल्या चालू. गाडीमध्ये बसलं की हिला कळकळून उलट्या होणं म्हणजे होणंच आहे, अजून बसली पण नाही. तर आम्ही वाट बघतोय. बघा तुम्ही मुंबईचं बघू शकता कसं आहे हवामान आणि तापमान. तसं तर आता संध्याकाळ झालेली आहे, त्यामुळे ते संध्याकाळी काय तेवढं ऊन नाही लागत आहे. पण 8 वाजता आमची गाडी यायला लागली. बाप रे, परेशान झालो आम्ही. काय खाण्याचं म्हणलं तर ते थोडंसं खाल्लं अंडा पाव, पण ते तिला मळमळ मळमळ व्हायला लागले. आता तिला उलटीच्या गोळ्या देते. आता तिने खाल्ली आहे उलटीच्या गोळ्या वगैरे, तेच सांगतीये. आणि व्हॉइस रेकॉर्ड करावंच लागतंय, कारण की आवाज आजूबाजूचा खूपच आहे. आणि हे बघा आमचं सामान सगळं घेऊन चाललंय, त्याच्यामध्ये राशन आहे आमचं. आता निघालो, आमची बस भेटली बघा, आम्हाला भेटली म्हणजे रिझर्वेशन झाले. आता आमचं वरी बसलोय आम्ही, वरचं तिकीट काढलं होतं. तर बसमध्ये अंधार होता खूप, तर आम्ही बसलोय. आता निघालोय नांदेडला. तर बघू आता 8 वाजता आली आहे गाडी, 9 वाजता चालू झाली आहे. 9 वाजता तर बघू कधी पोहोचते. हे सगळे आले तर बसमध्ये, सँडविच घ्या, हे घ्या, ते घ्या. तिला म्हटलं खाणार का, तर ती बोलते मम्मी नको, मला खूप मळमळ होते. हिच्या पप्पाने एक घेतलंय सँडविच आणि मग मला म्हणली घे, म्हणलं मला नको बाबा, खूप मळमळ होते, त्याच्यामध्ये मेवणी पेवणी भरून टाकतात, त्यामुळे मला नको. त्यामुळे म्हणलं नको, तुलाच घे म्हणलं. तिने घेतलीये. आता शांतपणाने आता खाऊन झोपणार आहे. ते भैया म्हणला पैसे दो, पैसेच विसरली द्यायची बिचारी. तर तिला त्यांना मी दिले पैसे आणि भरपूर असे याच्यामध्ये होते. तर दादा भैया आला होता घ्यायला पैसे, तर त्याला आम्ही दिले पैसे. तर ते म्हणते की ठीक आहे. आणि यांच्याकडून पण तिने शेंगा घेतल्यात, बोलते डोकं भनभन होणार आहे, तरी पण तिने शेंगा घेतल्यात बॉईल केलेल्या. तर ते भैया हसू लागला, व्हिडिओ काढत होते म्हणून. आणि म्हणते प्लस म्हणते मला कुरकुरे पण दे. आता बघा आता काहीच खाल्लं नाही तिने, घेऊन ठेवलंय पण तिने काहीच खाल्लं नाहीये गाईस, तिने तसंच ठेवलेलं आहे. आणि हे नंतर आम्ही आहे ना, नंतर खाली ते गरीब मुलं आहेत त्यांना दिलं. आम्ही उष्ट सुद्धा केलं नाही, तसंच घेऊन ठेवली. आणि तिने बोलली खाते खाते म्हणून घेतलंय. आणि तिने खाण्याचं नाव नाही. तिकीटवाला आला, तिकीट चेक केलं. आणि मम्मी म्हणली हे काय ट्रेन सारखं चाय 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 वाला. बोलते मेले बसमध्ये पण हेच आहे म्हणलं, आता सुविधा हेच झालेल्या आहेत म्हणलं, आता काय करणार म्हणलं. मग ते या भैयाकडे आम्हाला पैसे द्यायचे होते, त्यांना गुगल पे चालत नव्हतं, कारण की एक तिकीट एक्स्ट्रा होतं. त्यामुळे मग आहे ना आम्ही काढलंच नव्हतं. तर एक तिकीटचे पैसे देण्यासाठी आम्ही त्यांना म्हटलो की बाबा गुगल पे करतो. मग त्यांनी घेतलं. मग ते जे आहे ते खाली उतरून हिच्या पप्पाने यांना दिलं, सगळ्यांना पोरांना दिलं. रस्त्यावर जे बाळ होते, जे लहान लेकरं होते, ते त्यांना दिले जाऊन. त्यांना म्हणले तुम्ही खा म्हणले, कारण की आम्ही उष्ट वगैरे केलं नाही, फ्रेशच्या फ्रेश माल त्यांना आम्ही दिला. ते म्हणलं खातील तरी, आमचे तर आहे म्हणलं, अशी काय खाणार नाही, वेस्टेड होण्यापेक्षा ते लेकरं तर खातील. आणि एकदम ताजं फूड होतं, म्हणून आम्ही त्यांना हिचे पप्पा उतरून खाली त्यांना देऊन आले. मग आता दिल्याच्या नंतर आम्ही आता निघालो. आता आमची गाडी इथे थांबली होती. आता जेवायला उतरलो. 11ला पुण्याला उतरलो. 11 वाजले आम्हाला पुण्याला उतरायला. मग आम्ही जेवलो. जेवण करून परत आम्ही गाडीमध्ये झाले. आमचे अवतार बघून तर तुम्ही समजले असेल, आपण नांदेडला जाण्याची घाई आहे आमची, नांदेड बघण्याची घाई आहे, कारण वर्षातून एकदाच जातो आम्ही, त्यामुळे एक्साइटेड असतो. आणि नांदेडला इथे सगळ्या बस लाईनीने थांबल्यात जेवणासाठी. 11ला बरोबर पुण्याला थांबते. आणि मग आता निघाला आमचा प्रवास. आता निघत सकाळचे 7 वाजले तरी नांदेड येईना, 8 वाजले तरी येईना. सगळं वैतागून गेलो. आम्हाला खूप इरिटेट झालं, गाडी ऑलरेडी लेट होती. आणि थांबत गाडी गेली बाबा, थांबत गेली. नाही म्हणता असा कंटाळा आला ना, असं वाटू लागलं की पळतच जाऊ असं, पण एनर्जी पण नाही पळून जायला. त्यासाठी मग आता खूपच स्लो गाडी होती बाबा, काय करणार आता. चला ठीक आहे, असू द्या, आता काय करणार, जावं तर लागणार आता याच गाडीमधून. तर मग आम्ही गेलो.
गाडी स्टार्ट झाली, नंतर ऑटोमधून आम्ही म्हणजे उतरलो आम्ही बसमधून आणि ऑटो पकडला नांदेडसाठी. तुम्हाला दाखवते नांदेड म्हणल्यावर मला खूप खुशी झाली. बघू शकता तुम्ही नांदेड आता एका वर्षाने भेटतीये नांदेडला. बघा एका वर्षाने भेटतीये नांदेडला. किती छान वाटायला लागले नांदेड. इथे एवढं ऊन नाही हो, सहसा म्हणतात ऊन आहे ऊन आहे, पण तेवढं तर काय ऊन वाटत नाही आम्हाला. इतकं म्हणजे इतकं कडक ऊन नाही वाटत आहे, पण ठीक आहे. पण नांदेड बघू शकता तुम्ही गाईज. तरोड नाका आहे, आता थोडंच आहे श्रीनगरला जायचंय आम्हाला. तर त्यासाठी बघू शकता तेवढी ट्रॉफिक पण नाही मुंबई सारखी. तर बिलकुल ट्रॉफिक नाहीये इथे. आपल्या मुंबईला तर खूप ट्रॉफिक असते, इथे नसती तेवढी. त्यामुळे आणि ऊन पण तेवढं नव्हतं. तर आलो घरी आम्ही गाईज. बघू शकता आम्ही खूप थकलेले आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये घर दाखवते.